नमस्कार. आज मकर संक्रांत. तुम्हाला माहिती आहे आपली मकर संक्रांत पुढे सरकते आहे ते इसवी सन 300 ते 400 दरम्यान आपली मकर संक्रांत 21 डिसेंबरला असायची. पानिपत युद्धाच्या काळात 1761ला ती 10 जानेवारीला होती आणि आता ती 14 ते 15 जानेवारीला असते. तुम्हाला माहिती आहे असं का? चला जाणून घेऊया एका काल्पनिक गोष्टीतून. एका राज्यात 2 राजे राज्य करत होते. एकाचे नाव सायन आणि दुसऱ्याचे नाव निर्यन. दोघांनीही एकाच ठिकाणाहून स्वतंत्र रेल्वे लाईन्स काढायचे ठरवले. त्यांनी ट्रेन जिथून सुटणार होती त्या जागेवर मेष नावाचे स्थानक बांधले व पुढील समान अंतरावर वृषभ, मिथुन, कर्क वगैरे स्थानके बांधली. अगदी सुरुवातीला दोन्ही लाईन्सच्या ट्रेन्स एकाच वेळी त्या स्थानकांवर पोहोचायच्या. मात्र पुढील शेकडो वर्षात बरेच भौगोलिक बदल झालेत. त्यामुळे त्यांच्या वंशजांना ट्रेन जिथून सुटते ती जागा अलीकडे घ्यावी लागली. सायन राजांच्या वंशजांनी वेळापत्रक चुकू नये यासाठी स्थानकेसुद्धा अलीकडे सरकवलीत. त्यामुळे ट्रेन्स ठरल्या वेळीच पोहोचत राहिल्या. मात्र निर्यन राजाच्या वंशजांना ते मान्य नव्हते. ते म्हणाले की आम्ही आमची स्थानके आहे तिथेच ठेवणार. त्यामुळे त्यांच्या ट्रेन्स पोचायला उशीर होऊ लागला. ही स्थानके म्हणजे राशी, ती ट्रेन म्हणजे आपला सूर्य, ट्रेन सुटण्याची जागा म्हणजे वसंत संपात बिंदू. अयन म्हणजे सरकणे किंवा जाणे. सायन म्हणजे ज्यात सूर्याचे भासमान सरकणे लक्षात घेतले जाते ती पद्धत. निर्यन म्हणजे ज्यात सूर्याचे भासमान सरकणे लक्षात घेतले जात नाही ती पद्धत. जसा आलेख कागदावर 0 बिंदू असतो तसाच आकाशात वसंत संपात बिंदू असतो. म्हणजे सायन पद्धतीनुसार मेष राशीच्या सुरुवातीचा बिंदू हा वसंत संपात बिंदू मानला जातो. सूर्य 21 मार्चला बरोबर या बिंदूवर असतो. पृथ्वीच्या परांचन गतीमुळे हा बिंदू अलीकडे सरकत आहे. त्यामुळे सूर्यसुद्धा हळूहळू अलीकडे सरकू लागतो. सायन पद्धतीत किंवा पाश्चात्य पद्धतीत या राशीसुद्धा त्याप्रमाणे अलीकडे सरकतात. आपलं भारतीय पंचांग हे निर्यन पद्धतीनुसार बनवलं गेलं आहे. निर्यन पद्धतीनुसार सूर्य मकर राशीत पोचायला नेहमीच उशीर करत जाईल. त्यामुळे आपली मकर संक्रांतसुद्धा नेहमीच उशिरा येत जाईल. मला आशा आहे मी तुम्हाला हे जे समजावलं ते समजलं असेल. तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.